आपण एखाद्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतो, मनातल्या सगळ्या गोष्टी सांगतो, आपल्या अंतर्गत बाबी सुद्धा त्यांना सांगून टाकतो. पण हीच आपली सगळ्यात मोठी चूक असते. आता अशी चूक तुम्ही कधी केली आहे का? तुम्ही कधी करताय का? जर करत असाल किंवा केली असेल, तर यावरती काय केलं पाहिजे? आपण का अशा पद्धतीच्या चुका करतो? हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर एक भयंकर घटना बघायची आपल्याला. आणि त्यासाठी आपल्याला जायचंय कल्याणला. कल्याण या ठिकाणचा आंबिवली मोहने हा जो परिसर आहे, त्या भागामध्ये संगीता मारुती चंदनशिवे नावाच्या 53 वर्षाच्या महिला राहतायत. आणि या चिंचपाडा या ठिकाणचं वेणुबाई पावशे शाळा जी आहे, त्या शाळेमध्ये त्या शिक्षिका आहेत आणि LIC एजंट म्हणून सुद्धा त्या काम करतायत आणि अजून त्यांचं लग्न झालेलं नाही. आता तारीख होती 14 जुलै 2026. आता या दिवशी त्या घराच्या बाहेर पडल्या होत्या. LICच्या कामासाठी त्यांना शहापूरला जायचं होतं, असं त्यांनी घरी सांगितलेलं होतं आणि त्या बाहेर पडल्या. त्यानंतर आता नेहमीप्रमाणे त्या घरी येतील असं त्यांचे भाऊ आणि त्यांच्या घरातल्या लोकांना वाटत होतं. आणि त्यांनी वाट बघितली, संध्याकाळ झाली तरी त्या आलेल्या नाहीत. मग या मंडळींनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, संपर्क करण्याचा प्रयत्न केला, फोन बंद होता. आता मात्र घरच्यांना काळजी वाटायला लागली आणि त्यानंतर मग बऱ्याच वेळा फोन केला, फोन लागत नाहीये, कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि त्यानंतर मग त्यांचे भाऊ प्रवीण चंदनशिवे आणि त्यांच्या घरातली जी मंडळी आहेत, तर ती मंडळी कोळशेवाडी या भागामध्ये म्हणजे या पोलीस स्टेशनला गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची बहीण बेपत्ता झाली किंवा संगीता बेपत्ता झालेल्या आहेत, अशा पद्धतीची तक्रार नोंदवलेली आहे. तक्रार नोंदवल्यानंतर मग पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. त्यावेळेस पोलिसांनी मग त्या ठिकाणचं रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी CCTV फुटेज तपासले. त्यानंतर यांच्या मोबाईलचा कॉल रेकॉर्ड वगैरे CDR वगैरे काढला आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू केली होती. तर 14 जुलैला दुपारच्या सुमारास संतोष जाधव नावाच्या व्यक्तीचा यांना फोन आला होता आणि LICच्या कामानिमित्त मग ह्यांनी सांगितलं की मी शहापूरला जाते आहे आणि त्या घरातनं बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या दुपारी साधारण 1:37 कसारा लोकल त्यांनी पकडलेली आहे आणि साधारणपणे 2:20 त्या आसनगाव या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेले आहेत. आता रेल्वे स्टेशनवरचे CCTV फुटेज होते, त्यामध्ये त्या आसनगाव बस रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी उतरल्याचं दिसत होतं. मात्र दुपारी साधारणपणे 2:30 वाजल्यापासून त्यांचा मोबाईल बंद लागत होता. आता प्रश्न हा होता की त्या नक्की गेल्या कुठं? त्यानंतर त्या स्वतःच्या मनाने गेल्या की त्यांचं अपहरण झालं आणि न सांगता कशाला गेल्या किंवा आता फोन बंद असेल तरी त्या घरी कधी सांगायच्या किंवा असं कधी घडलेलं नव्हतं, पण ते नेमकं त्यावेळेस घडत होतं. प्रश्न अनेक होते पण उत्तरं मात्र मिळत नव्हती. आता त्या बेपत्ता झाल्या होत्या. बेपत्ता झालेले 2 दिवस झाले होते आणि एक अत्यंत वाईट बातमी समोर आली होती. 16 जुलै 2026 या दिवशी नाशिक जिल्ह्यामधलं सिन्नर घोटी महामार्ग आहे, तर त्या मार्गावरती SMBT हे मेडिकल कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या बाजूला संगीता यांचा मृतदेह पडलेला होता, आढळून आलेला होता आणि हे समोर जाणवत होतं की त्यांचा खून करण्यात आलेला होता. एक शिक्षिका आहेत, LICचं प्रतिनिधित्व ते करतायत. एक साधी सरळ महिला आहे, स्वतःच्या पायावरती उभी राहून स्वतःचं जीवन जगण्याचा प्रयत्न करणारी ही महिला आहे. मग या महिलेची कोणाबरोबर अशी काय दुश्मनी असू शकते की ती व्यक्ती इतक्या निर्दयपणे या व्यक्तीला मारू शकते? आता या प्रकरणी वाडीभरे पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता या सगळ्या प्रकरणाच्या अगोदर त्या गायब होत्यानंतर त्यांची डेड बॉडी सापडते आणि खून झाला हे सुद्धा समोर येतं. आता खुनाचा कसून तपास सुरू होतो. आता या तपासाच्या दरम्यान पोलिसांनी संगीता यांच्या भावाचं जे झेरॉक्सचं दुकान होतं, त्या दुकानातील CCTV फुटेज तपासले होते आणि त्यामध्ये एक महत्वाची माहिती समोर आली होती. 14 जुलै या दिवशी फोन करणारा संशयित व्यक्ती संतोष जाधव आणि याच व्यक्तीनं 25 जुलै आणि 4 जुलै या 2 दिवशी तो या दुकानात आला होता. हे त्या फुटेजवरून दिसत होतं आणि यावेळी त्यानं दुकानातील कर्मचाऱ्यांकडे संगीता चंदनशिवे यांच्याबाबत चौकशी केली होती. ते LIC मध्ये काम करताय त्यांच्याबद्दलची इतर माहिती यानं काढलेली होती. हे सगळं तपासात समोर आलेलं होतं. आता संशयितानं वारंवार ही चौकशी करून त्यांची माहिती गोळा केली होती. याचा अर्थ ही पूर्वनियोजित हत्या असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. आता कल्याणच्या गुन्हे शाखेनं त्यांच्या पथकानं
सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक विश्लेषण केलेलं आहे आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं समांतर तपास सुरू केलेला होता. नंतर मग शेवटचा फोन, महिलेचं लोकेशन, त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असलेले फोन, बाकीच्या सगळ्या तांत्रिक बाबी पोलिसांनी काढल्या आणि त्यानंतर या सगळ्या तपासामध्ये जेव्हा लक्ष केंद्रित केलं त्यावेळेस काही संशयित नावं समोर आली. दिगंबर भागुजी आव्हाड, वय वर्ष 48, राहणार आसनगाव, जिल्हा ठाणे. त्यानंतर तुषार मुरलीधर रत्नपारखे, वय वर्ष 52, राहणार मोहने आंबिवली, जिल्हा ठाणे. तर हे दोन संशयित जे आहेत त्यांची नावं समोर आली. पोलिसांनी सापळा रचला आणि त्या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. आता या चौकशीमध्ये त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला होता. त्यांनी त्यांचे इतर दोन साथीदार संतोष रमेश जाधव, राहणार नाशिक, आणि विनोद चंद्र उर्फ संतोष पांडे, राहणार आंबिवली, तर या लोकांच्या संगनमतानं करून हा कट रचला होता. आणि या लोकांनी संगीता यांना नवीन LIC पॉलिसी काढायची हा बहाणा केला आणि त्यांना आसनगाव या ठिकाणी बोलवण्यात आलं. भाड्याच्या खोलीमध्ये त्यांना ते घेऊन गेले आणि मग संगीता यांच्या नावावरती असणारी मालमत्ता, त्या मालमत्तेसाठीची कागदपत्र आणि त्यांचं मृत्यूपत्र हे सगळं त्यांनी तयार करून ठेवलं होतं अगोदर. मग त्यावरती यांनी संगीता यांची म्हणजे वारसदार म्हणून नाव लावावं म्हणून त्यांच्यावर जबरदस्ती केली, त्यांना मारहाण केली, त्यांच्या जबरदस्तीनं स्वाक्षऱ्या घेतल्या आणि त्यानंतर नाक तोंड दाबून त्यांची हत्या केली आणि नंतर त्यांची बॉडी जी आहे ती कारमध्ये टाकली आणि कारमधून नाशिक घोटी महामार्गावरती ती बॉडी टाकून देण्यात आली होती. आता अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढची जी कारवाई आहे कायदेशीर त्यासाठी वाडीवरे या पोलीस ठाण्यामध्ये त्यांना स्वाधीन करण्यात आलेलं आहे पोलिसांकडे आणि बाकीचे जे संशयित आहेत त्यांचा शोध चालू आहे. आणि ही घटना तुमच्यापर्यंत येईपर्यंत कदाचित ते संशयित सुद्धा सापडले असतील. आता ही घटना समोर आली, अर्थात अजून याचा तपास चाललाय, काही नवीन माहिती, वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण या घटनेवरून आपल्याला धडा काय घ्यायचा आहे किंवा धडा काय मिळतो? आता ही हत्या झाली, ही का घडली? कारण संपत्तीची हाव. बरं, यांच्याकडे एवढी संपत्ती आहे, घरदार वगैरे आहे, हे मारेकऱ्यांना कसं कळलं? किंवा त्यांच्या अंतर्गत बाबी ज्या आहेत किंवा त्यांचं मृत्यूपत्र तयार करणं, त्यांच्या जे काही त्यांची संपत्ती असेल त्याची कागदपत्र, हे सगळं त्या मारेकऱ्यांना कसं कळलं? मारेकरी इथपर्यंत कसे पोहोचले? याचा अर्थ याच्यामध्ये कोणीतरी त्यांच्या जवळची व्यक्ती आहे, अगदी चांगली, अत्यंत जवळचे संबंध आहेत आणि त्यातनं निर्माण होतो विश्वास आणि त्यातून घडतो विश्वासघात. आणि त्यामुळे विश्वास आणि विश्वासघात या दोन गोष्टी नीट समजून घ्या. आपण एखाद्यावरती डोळे झाकून विश्वास का ठेवतो बरं? कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. प्रत्येक व्यक्तीला सुरक्षिततेची गरज असते, त्याला भावनिक जवळीकतेची हमी असते, म्हणजे त्याला ती भावनिक जवळीकता त्याला पाहिजे असते आणि त्याच्या मनात सतत विचार चाललेले असतात, भीती असते, काही स्वप्न असतात मनामध्ये आणि ते आपल्याला सगळ्या लोकांच्या बरोबर ती शेअर करता येत नाहीत. त्यामुळे जर कोणी आपल्या बरोबर गोड बोललं, आपलं ऐकून घेतलं, त्यावेळेस मग आपल्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं एक संप्रेरक रिलीज होतं आणि मेंदू जो आहे त्याला एकटेपणा नको असतो आणि त्यामुळे मग असा माणूस जो आहे तो आपला एकटेपणा घालवण्यासाठी किंवा आपला जो मुखवटा असतो, बऱ्याच वेळा आपण 4 लोकांच्यात जातो त्यावेळेस आपल्याला असंच राहावं लागतं किंवा आपल्या मनातल्या गोष्टी आपल्याला सांगता येत नाही, काळजातल्या गोष्टी सांगता येत नाही आणि आपल्याला वाटत राहतं की अरे हे मुखवटे किती दिवस बाळगणार, हे अशा पद्धतीचं नकोय जगणं. त्यामुळे आपल्या मनातल्या गोष्टी कोणाला तरी सांगता आल्या पाहिजेत आणि याच भावनेपोटी आपण विनाअट समोरच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतो. बघा, एखादं लहान मुलं असतं, तर लहान मुल किंवा आपल्या घरातली मंडळी बघा, आपल्या घरातल्या मंडळींनी आपल्याला जेवण वाढलं, आपल्या मनात कधी विचार येतो का ह्याच्यात काहीतरी टाकलं असेल, विष टाकलं असेल, हे टाकलं नाही, कारण आपलं प्रेम असतं, आपला विश्वास असतो. नेमकं तसंच होतं बाहेरच्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये. म्हणजे आपण त्या व्यक्तीला सर्वस्व मानतो आणि त्यामुळे आपण त्या व्यक्तीला सगळं सांगून टाकतो. बर, आपण आपली गुपितं किंवा अंतर्गत बाबी का सांगतो त्याला? तर आपल्या डोक्यावरती विचारांचं ओझं असतं आणि ते फार वाढलेलं असतं आणि ज्या वेळेस अशा गोष्टी घडतात, फार विचार करतोय किंवा करते आणि ते ओझं वाढतं, त्यावेळेस मानसिक दृष्ट्या माणूस थकतो आणि मग मनातले दुःख, आपली कमकुवत बाजू, आपली गुपितं ही आपल्या मनावरती ताण निर्माण करतात आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की आपण जसे आहोत ना तसे आपल्याला स्वीकारणारी व्यक्ती कोण आहे, आणि मग असं कोणीतरी आपल्याला भेटतं आणि मग आपण सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीच्या समोर सांगतो
आणि आपला जो कमकुवतपणा असतो तो आपण त्या व्यक्तीच्या हातात देतो. आणि बघा, एखादा मोबाईल असतो, त्या मोबाईलची मेमरी फुल झाली की आपण काय करतो, त्याचा डेटा ट्रान्सफर करतो. त्या पद्धतीनं मनावरती ताण वाढला, मनाची मेमरी फुल झाली की आपण आपली गुपितं दुसऱ्याला सांगितली तर मन हलकं होतं आणि म्हणून ही गुपितं सगळी सांगितली जातात. आता पुढचा मुद्दा आहे, समोरची व्यक्ती याचा कसा गैरफायदा घेते किंवा फायदा घेते. जेव्हा तुम्ही त्याला सगळं सांगता, सगळे पॉइंट सांगता, तेव्हा तुम्ही आपलं नियंत्रण त्याच्या ताब्यात देता, आपली ताकद त्याला देता आणि समोरची व्यक्ती जी आहे ती तुमचा फायदा जपते, तुम्हाला जपते, तुमचं ऐकून घेते. पण ज्यावेळेस तुमचे संबंध बिघडतात, त्यावेळेस मात्र त्या व्यक्तीचा स्वार्थ समोर येतो किंवा काहीतरी त्याचा फायदा असेल, त्यावेळेस मात्र तो त्याचे असली रंग दाखवतो आणि मग तीच गुपितं तुमच्या विरोधात वापरली जातात. आणि मग तो म्हणतो की मला हे तुझं माहिती आहे आणि मला हे माहिती आहे किंवा मी असं करेल, मी तसं करेल, मी हे करेल, ते करेल. आणि ती व्यक्ती तुम्हाला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करते. तुमच्या भावनांचा बाजार मांडला जातो. म्हणजे बघा, आपल्या घराची किल्ली आहे, ती जर आपण एखाद्याच्या हवाली केली विश्वासाने आणि त्याच व्यक्तीनं जर घरामध्ये चोरी केली तर तसंच होतं. कारण त्याच्याकडे चावी दिलेली आहे आपण, त्याला घराचा कोणा ना कोणा माहिती आहे, त्याला आपण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे ती व्यक्ती मग तसं करते. आता विश्वासघात कसा होतो, तर विश्वासघात हा अचानकपणे कधीही होत नाही, एका रात्रीत होत नाही. तो टप्प्याटप्प्याने चालणारा खेळ असतो. म्हणजे अगोदर तुमचा पूर्ण विश्वास संपादन केला जातो, तुमच्या सगळ्या सिक्रेट गोळा केल्या जातात आणि तुमची जोवर गरज आहे तोवर तुम्हाला अंजरलं जातं, गुंजरलं जातं. ज्या वेळेस तुमची गरज संपते किंवा दुसरा कोणीतरी पर्याय भेटतो, त्यावेळेस मात्र ती व्यक्ती तुमच्यापासून लांब जायला लागते आणि वेळ पडली तर तुमच्या बरोबर ती विरोध करते, पाठ फिरवते आणि तुमची माहिती चव्हाट्यावरती आणून तुमची मानहानी करण्याचा, तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करते. कारण त्याला माहित असतं की ही व्यक्ती इथं जर नस दाबली, बटन दाबलं, तर ह्या व्यक्ती काहीच करू शकणार नाहीत, हे माहित असतं. आता असं जर आपल्या बाबतीमध्ये कधी घडलं असेल किंवा भविष्यात घडू नये किंवा ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, तर या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी पहिली गोष्ट स्वतःच्या मनावरती ताबा मिळवा. कारण एक गोष्ट म्हणजे पीडित मानसिकता सोडा, की माझं नशीबच खराब होतं, माझंच चुकलं होतं, माझंच. अरे बाबांनो, तुझं चुकलेलं नाहीये. तू चांगल्या मनानं, निर्मळ मनानं आपल्या गोष्टी समोरच्याला सांगितल्या. तुमचं मन निर्मळ होतं, तुझं मन अत्यंत चांगलं होतं, तुझा स्वभाव चांगला होता. त्यामुळे तुझी चूक नाहीये. तू फक्त ज्या व्यक्तीच्या समोर नव्हतं सांगायला पाहिजे त्या व्यक्तीच्या समोर सांगितलं, एवढंच झालंय. त्यामुळे स्वतःला दोषी समजू नकोस, स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस. जे झालं ते झालं. दुसरी गोष्ट, आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्या. मनातली मनात कुढत नका बसू. रडायचं वाटलं ना, तुम्ही जोरात रडा. तुम्हाला वाटलं राग व्यक्त करायचं, राग व्यक्त करा. तुम्हाला वाटलं की तुमच्या भावना ज्या असतात ना त्या दाबून ठेवू नका. कारण त्या जर दाबून ठेवल्या तर तुम्हाला नैराश्य येईल, डिप्रेशन येईल आणि तुम्ही नको त्या गोष्टी करून बसाल. आणि पुढची गोष्ट, तिसरी गोष्ट आहे, आपलं सत्य स्वीकारा. समोरची व्यक्ती बदलली ना, बदलली. मी त्याला सांगितलंय ना, सांगितलंय. आता पूर्वीसारखी ह्या गोष्टी चांगल्या होतील का, नाही होणार. मग हे सत्य स्वीकारा आणि आपलं मन जेवढं शांत करता येईल तेवढं शांत करा. ज्या दिवशी तुम्ही हे स्वीकाराल की ठीक आहे, जे झालं ते झालं, इथून पुढे चूक करायची नाही, त्यावेळेस तुमचं मन शांत होतं, तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर येता. त्यानंतर भूतकाळातनं आपण शिकलं पाहिजे. भूतकाळाचा कैदी बनायचं नाहीये. जे झालं त्यातनं शिका. जे झालं त्याला कैद करू नका किंवा त्याचा कैदी बनू नका. आणि असं नाही की बाबा आता कुणीतरी तुमचा विश्वासघात केलाय म्हणजे जगामध्ये सगळे नालायकच लोक आहेत, सगळे विश्वासघातीच लोक आहेत, असं नाही. आणि अशा काही गोष्टी असतात की त्या गोष्टी कोणालाही सांगायच्या नसतात. मग तुम्ही विचार करा की समजा आता माझ्या मनात काहीतरी विषय आहे, मला काहीतरी सांगायचं, मला काहीतरी बोलायचंय, तर मग मी ते कोणाला सांगणार? मग अशा वेळेस तुमच्या मनात एखादी आदरणीय व्यक्ती असते, उदाहरणार्थ कुणाचं
तुळजाभवानीवरती विश्वास असतो, खंडोबारायांवर विश्वास असतो, किंवा कोणाचं शिवरायांवर विश्वास असतो, भक्ती असते, प्रेम असतं, कोणाचं बाबासाहेबांवर, कोणाचं आणखी कोणावरती, आपले कोणी महामानव असतात त्यांच्यावरती. तर अशा व्यक्तीचा फोटो, अशा व्यक्तीची मूर्ती समोर ठेवा. आणि किंवा कुणाचं देवावरती, कुणाचं धर्मावरती, कुणाचं व्यक्तीवरती, तर अशा व्यक्तीचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवायची आणि मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या. बघा, सगळ्यात पॉवरफुल असा पद्धतीचा हा उपाय आहे. असं जर केलं तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कधीही ती समोरची, ज्यावरती तुमचा विश्वास आहे, ती मूर्ती किंवा तो फोटो तुमचा विश्वासघात करणार नाही. आणि जाता जाता ही गोष्ट लक्षात ठेवा, की ज्यानं तुमचा घात केलाय किंवा ज्यानं तुमचा विश्वासघात केलाय, त्यानं त्याची पात्रता दाखवली. त्यामुळे आता स्वतःला सावरायचं. विश्वासघातकी व्यक्तीच्या समोर नतमस्तक नाही व्हायचं. स्वतःला सावरायचं. आयुष्य अत्यंत सुंदर आहे, अत्यंत गोड आहे, आणि ते एखाद्या स्वार्थी माणसासाठी थांबवायचं नाही. उलट आपल्याला ज्यांनी दगा दिलाय, धोका दिलाय, विश्वासघात केलाय, अशा व्यक्तींच्या समोर ताठ मानेनं उभं राहायचं आणि घडवून दाखवायचं स्वतःला, आयुष्याशी लढायचं आणि पुढं जायचं, यशस्वी व्हायचं. आणि हाच समोरच्या व्यक्तीला सगळ्यात मोठा धडा असतो. समोरच्याला पश्चाताप झाला पाहिजे. आपण त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा नाही, आपण स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला हे पटतंय का? बरं, जर पटत असेल तर आपलं फेसबुकचं पेज आहे, 2 पेज आहेत. एक एक आपल्या क्राईमचं आहे आणि दुसरं आपल्या बायोग्राफीचं आहे. 2 पेज आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर त्या दोन्ही लिंक वरती जाऊन फॉलो करा. म्हणजे कसं होतं की त्याने आम्हाला प्रोत्साहन मिळते की तुम्ही माझ्या पाठीशी आहात, तुम्ही माझ्या बरोबरती आहात. आणि जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, की बेल आयकॉनचं बटन दाबा. बऱ्याच वेळा काय होतं, काही जणांना नोटिफिकेशन येत नाही, तर ते बेल आयकॉनचं बटन दाबा आणि ऑल सिलेक्ट करा. तर आता हे माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.